मंडळी, आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. बघा, झी स्टुडिओज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झी स्टुडिओज वेगवेगळ्या सिनेमांची निर्मिती करत असतं. असे नवीन नवीन दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार झी स्टुडिओजने आतापर्यंत प्रेक्षकांच्या समोर आणले, ज्यांच्या कामानी आपल्याला आता ते जगापर्यंत पोहोचलेले आहेत हे लक्षात येतं. झी स्टुडिओज प्रस्तुत झणकर फिल्म्स निर्मित असलेल्या रुबाब या सिनेमातील रुबाबदार जोडी म्हणजेच संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांना आपल्याला आज भेटायचं आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारूया, पदार्थांची देवाणघेवाण करूया आणि बघूया या सिनेमाची भट्टी नेमकी कशी जमली आहे. रुबाब लाजाळू पान जणू सोन्याची खाण, करतात वार तिच्या नजरेचे बाण, चमकती वीज हिची सळसळती चाल, सांगू किती माझ्या काळजाचे हाल. गेली या रेंज झाला टावर हिला रे, कळे ना यार काय झालंय मला रे, कस तरी होतंय राव. मनात वाजतय पॉम पॉम, साऱ्या जिल्ह्यात वाजतय पॉम पॉम. वा. बाजीराव, शीतल मॅडम, नमस्कार, फार आपलं स्वागत. नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघेही? खूप खूप छान, मस्त. तुम्ही एवढे त्या गाण्यावरती छान थिरकत होतात की तुम्ही एकदाही माझ्याकडे ढुंकूनही बघितलं. पण संभाजी आणि शीतल, तुमचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. रुबाब हा आपला झी स्टुडिओचा नवीन चित्रपट आहे आणि तो कधी येतोय? 6 फेब्रुवारीला 2026. 6 फेब्रुवारी 2026. हो. म्हणजे नवीन वर्षात तुमच्यासाठी एक मराठमोळी छान भेट आहे. आणि झी स्टुडिओच्या निर्मित केलेल्या किंवा प्रस्तुत केलेल्या सिनेमांमधून वेगवेगळे नवीन नवीन कलाकार येत असतात. माझी खात्री आहे की जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत संभाजी आणि शीतल म्हणजे पात्रांची नाव काय? सूरज आणि वैशाली यांचा रुबाब जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली याची माझी खात्री आहे. वा. त्या खूप खूप फार मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. शीतल आणि संभाजी, तर रुबाबचा तुमचा अनुभव कसा होता? रुबाब ही माझ्यासाठी खूप जवळची गोष्ट आहे. बरं. कारण हा माझा पहिलाच ॲज अ मेन लीड म्हणून चित्रपट जो येतोय तो आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती खूप मेहनत घेतली आहे. बरं. आणि अत्यंत खतरनाक अशी लव्ह स्टोरी आहे ती. आणि माझा एक्सपिरियन्स पण अत्यंत खतरनाक आहे. अच्छा, काय खतरनाक म्हणावं असं काय आहे याच्यामध्ये? पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. अच्छा. हा, अशी एकदम जेनझी जनरेशनला अशी आवडणारी आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी लव्ह स्टोरी आहे ती. तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. बास. सगळा होमवर्क झालेला आहे आपला. एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी. अच्छा, जगाची लव्ह. अख्ख्या जगाची. आम्हाला जाणवलं की ही नुसती जेनझी पुरती नाहीये. हा. मग ते कॉलेजमधले युवक असतील किंवा वयस्कर लोक असतील, त्यांना ती आपल्याशी वाटेल. म्हणजे कमाल, छान. हो. सूरज आणि वैशाली म्हणजे संभाजी आणि शीतल, फार मनापासून स्वागत. धन्यवाद. मला या घराची ओळख करून देतो. इकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये चविष्ट गोष्टी आहेत. गुळ पावडरी पासून ते खरवस पर्यंत आहे, लोणचं आहेत, फळं आहेत. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थही करायला लागतात शीतल, हो. आणि चविष्ट गप्पाही मारायला लागतात. आणि तिकडे आहे आठवणींचा कट्टा, जिथे आपल्याला छान छान आठवणींविषयी गप्पा मारायच्या आहेत, फिल्म विषयी गप्पा मारायच्या आहेत, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी गप्पा मारायच्या आहेत. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. Yes. 6 फेब्रुवारी पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पाहायला जा. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब ही एक छानशी, प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी लव्ह स्टोरी आहे. या जोडीला घेऊयात आणि गप्पा मारायला जाऊया. प्लीज या. चहा घेता? हो, विषय आहे का? थोडा थोडा चहा घेऊया. होय होय. चहा मारला की जरा गप्पा मारायला मजा येते ना. प्रेमाने जोडीले पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. रुबाबदार चहा. वा, रुबाबदार चहा. आहे की नाही? झी हो. मराठीचा रुबाब आहे, मग असलाच पाहिजे. असलाच पाहिजे. कुठले आहात सर तुम्ही? मी तसा माझा जन्म सगळंच पुण्यातलं. बरं. पुण्यात वाढलो, थिएटरही तिकडेच केलं. फर्ग्युसन कॉलेजला होतो, तिथे मास्टर्स केले कम्प्युटर सायन्समध्ये. मग पुढचा थिएटरचा प्रवास झाला, पथनाट्यापासून प्रवास झाला माझा थिएटरचा. गणपतीमध्ये दारूबंदी असेल, स्त्री भ्रूण हत्यावरती नाटकं बसवणं असेल, तर तिथून तो प्रवास प्रोसेनियमला गेला. मग मुंबईत आलो, तिथून एक वेग मिळाला. मुंबईत DSMला होतो मी फर्स्ट इयरला, त्यांच्या ओपनिंग इयरला. पथनाट्य, बॅकस्टेज, नाटक आणि सिनेमा, हो, असा प्रवास आहे. असा प्रवास. वा, फार छान. मला फार हे ऐकतानाच खूप अभिमानही वाटला. कारण काय, सिनेमा मिळाला, व्हायरल झालं, गाणं पॉप्युलर झालं, सगळीकडे दिसलो की लोकांना असं वाटतं हा एका रात्रीत स्टार झाले. पण असं नाहीये. याच्या मागे एक जर्नी आहे, एक प्रवास आहे, एक मेहनत आहे. आणि हा प्रवास केलेला माणूस कधी वाया जात नाही.
तो त्याचा असा हुकमाचा एका बरोबर योग्य ठसा. वेळेला असा आणतो, असा उमटवतो, हो की नाही? हे झालं तुझ्याविषयी. शीतल, तू कुठून आली? मी काही शिकलेली नाही आहे जास्त, मी बघूनच केलेलं आहे सगळं. पण हो, मी याच्या आधी 2 चित्रपट केलेले आहेत. TDM नावाचा एक चित्रपट आला होता मध्यंतरी, तर त्याच्यामध्ये मी सेकंड लीड केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग हा रुबाब माझा ॲज अ हिरोईन म्हणून आलेला आहे. हिरवीन म्हणून पहिल्यांदा दिसली हो रुबाब मध्ये, है ना? छान. हां, आणि तू आहेस कुठली? मी मूळची चिपळूणची आहे. अच्छा, आणि मग पुण्यात शिफ्ट झाले काम आणि त्याच्यामुळे. बर. पण तुला अभिनेत्रीच व्हायचं होतं? नाही, माझी जर्नी अभिनेत्रीची खूप नंतर सुरू झाली. मी स्पोर्ट्समध्ये जास्त होते. कुठलं खेळ? हो, मी स्किपिंग, तायक्वांदो, स्विमिंग. स्किपिंग म्हणजे हां दोरीवरच्या हां उड्या? हां, मी त्याची नॅशनल सिल्वर मेडलिस्ट आहे. हो हो. 30 सेकंड स्पीड इव्हेंट, म्हणजे 30 सेकंदामध्ये तुम्ही असं खूप फास्ट असं उड्या सायकलिंग करायची असते. हां. आणि डबल अंडरमध्ये एका जम्पमध्ये 2 वेळा दोरी काढायची बाहेर. अच्छा, हां याच्यामध्ये तू नॅशनल? हां, नॅशनल मी आत्ता करून आले म्हणजे. हो. आणि त्याच्यानंतर स्विमिंग तर आहेच आहे. स्विमिंग मी तर समुद्रात वगैरे केलेलं आहे व्यवस्थित एकदम. कारण मी शिकले पण असं नदीमध्येच, असं मला पप्पांनी असं ढकलून दिलं होतं. आधी सुरुवातीला मला ते आपण कॅन लावतो ना मागे, आपण नाही, पोहणारी माणसं. हां मी माझा संबंधच नाही, मी Sorry, पाणी sorry. फक्त पिण्यापुरतच वापरतो. बरोबर. तर मला पप्पांनी तसं पोहायला शिकवलं, म्हणजे ढकललं असं नदीमध्ये, आणि मग मी अशी पोहायला लागले. तुम्ही वेगवेगळ्या अंगाने टॅलेंटेड आहात यार. गप्पांमध्ये अजून पुढे जाऊया, पण आमच्याकडे एक खास पाहुणा तुम्हाला भेटायला आलेला आहे, मुंबईचा डबेवाला. प्लीज या, डबेवाले काका. या 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 या. आबा बाबा बाबा. वा वा. इकडे जा. आज रुबाब वेगळाच आहे. छाती आज 56 नाही, 160. प्रेमाचा डबा घेऊन आलो. शिला ताव कशाचा? वगैरे. प्रेमाचा. प्रेमाचा डबा. त्यांच्या प्रेमाचा रुबाब तुम्ही का छाती पुढे काढली? कारण का छाती पुढे काढणं म्हणजे त्यांच्या पिक्चरचं नाव काय आहे सांगा बघू. रुबाब. रुबाब आहे का ना आपला रुबाब. त्या वाद वा, 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 वा. वा. दिग्दर्शकाला असं वाटेल कास्टिंग चुकलं की काय, इतकं दाखवू. डब्यात काय आणलंय? डब्यात त्यांच्या आवडीचं आहे. त्यांच्या आवडीचं. अरे वा. अरे ते नवीन नवीन पाहुणे, त्यांची आवड तुम्हाला कशी कळली? आम्ही त्यांच्या पुराणे कस्टमर आहे. कस्टमर. हो. बर. कष्ट. हे ऐकूनच कंबर खत. वडापाव. ओहो. अरे नाही, मिसळ दिसते. मिसळ पाव. बापरे, अरे क्या बात आहे मित्रांनो. बात. हे बघा, प्रेक्षकांना दाखवतो. चिरलेला बघ. कांदा, फरसाण, पाव, मिसळीची तर्री. हो हो. हा, दुसरा डबा कुणाचा आहे? हे चाललोय माझ्या गर्लफ्रेंडला द्यायला. कोणाला? गर्लफ्रेंड. घर पेंड. गर्लफ्रेंड. Girlfriend? हा, मी हा गर्लफ्रेंडला डब्बा द्यायला चाललोय हिच्यासाठी, की तिच्यासारखी नाही तीच हवी आहे मला. चांगलंय, बरं. चांगलंय. वा, तुमच्या छान. मिशीकडे बघूनही मला हेच म्हणा वाटतं, हिच्यासारखी नाही, हीच हवी म्हणून. थँक्यू सो मच. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. असाच रुबाब कायम ठेवा. ओके. ही मिसळी का बरं आणली? तुमचं काय मिसळीवर विशेष प्रेम आहे का? ऍक्च्युली विषय काय या मिसळचा, आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोघं भेटलो, हा भेटला, आम्ही सगळे बसलो गाडीमध्ये, ओळख वगैरे झाली, आणि मला त्या गाडीमध्ये कळलं की ह्याला मिसळ इतकी भयंकर आवडते. म्हणजे हा, इथे मिसळचं हे आहे, इतकी भारी मिसळ आहे ना, ती खाल्लीस का मिसळ? तर त्याचं इतकं मिसळवरती ते जोर होता. चांगलंय. मी म्हटलं म्हणजे मिसळ पास. कमाल, फार भारी. या रुबाबवरनं आता तुमच्या पात्रांकडे येऊया. पात्राचं नाव आहे सूरज. सूरज आणि वैशाली. वैशाली. काय यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे? सूरजचा रुबाब कशामुळे आहे आणि वैशाली त्याच्या आयुष्यात कशी येते आणि पुढे काय होतं? वैशालीचा एक वेगळाच रुबाब आहे. ती अशी थाटामाटात कुणाला ना ऐकणारी पोरगी आहे. मी तुमच्या ट्रेलरमध्ये एक फार छान वाक्य ऐकलं. तो तुला विचारतो सूरज वैशालीला की काय पाहिलंस तू माझ्यात? हा हा हा. तर ती म्हणते रुबाब. रुबाब. तर वैशाली अशी आहे का की रुबाबावर प्रेम करणारी? होय, कारण चित्रपटामध्ये मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघतीये, हा. तेव्हा तो असा मला काहीतरी एकदम असा रुबाबातच असा आला होता. बाईक बीक एकदम घेऊन एकदम असा डॅशिंग एंट्री मारली होती त्याने एकदम. आणि ते पाहूनच असं मला, अरे बापरे, हे कोण आहे? कोण आलंय मर्दगडी? कोण आलं हे? हा. तर म्हणलं, आणि मला माहिती नाही, माझ्या गावामध्ये असून मला माहिती नाही. हम्म. आणि मग ते तसं ते आमची तिथून अशी थोडीशी लव्ह स्टोरी चालू कमाल. झाली होती. तुझ्या पात्राविषयी? माझा मी थोडा उन्हाळ आहे गावामध्ये, कारण बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्या बरोबर, त्यामुळे प्रेमातला तो रुबाब आलाय. माझा शोध चालू आहे प्रेमाचा. त्यामुळे जेव्हा ही व्यक्तिरेखा, हे पात्र मला भेटतं, काहीतरी एंटाईज करतं जे आधी सापडलं नाही. जो शोध आज चालू होता सूरजचा, तो बाहेर सापडला. कारण मला नेहमी वाटतं की एवढं सगळं सोडलंय मागे, हिने माझ्यात काय असं पाहिलं. ती नेहमी म्हणते की रुबाब. फार छान.
तर 6 फेब्रुवारीपासून रुबाब येतोय. आम्हाला हा नक्की पाहायला आवडेल. तुम्हाला या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. चला स्वयंपाकाकडे जाऊया. स्वयंपाक येतो दोघांपैकी कोणाला? मला येतो पुन्हा येतो सगळा? हो हो येतो. किती छान. आणि सर तुम्हाला? मी प्रयत्न करतो. चला स्वयंपाकघराकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर आम्हाला द्यायचं आहे. ते प्लीज आधी घेऊन या, मग मी तुम्हाला सांगतो नेमकं गिफ्ट हॅम्पर काय आहे. द्या. धन्यवाद. झी स्टुडिओच्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने रुबाबची जोडी आपल्याकडे आलेली आहे. यांना आपण गिफ्ट हॅम्पर देऊया. मंडळी, निसर्गाची संस्कृती आणि परंपरा जपत आपल्या त्वचेची काळजी घेणाऱ्या बर्वा स्किन थेरपीकडनं यांना मिळतंय रुबाबदार पाहुण्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी एक छानसं सुंदरसं रुबाबदार गिफ्ट हॅम्पर. नैसर्गिक, सुरक्षित आणि ग्लॅमरस सौंदर्याचा अनुभव देणारं विश्वासाचं नाव बर्वा स्किन थेरपी. या. वा. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत दे. जाऊया स्वयंपाकघराकडे.